मांग गारुडी क्रांती सेनेचे संपूर्ण महाराष्ट्रात एकच आंदोलन। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधींद्वारा शासनाविरोधात मागणी केली। महाराष्ट्र राज्यात उपवर्गीकरणामुळे शेड्यूल कास्ट आरक्षण विख्यात एससीच्या इतर जातीबरोबरच राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेचा शासनाविरोधात पवित्रा। नागपूरसह मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, जळगाव, नांदेड, सोलापूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, बारामती, उमरेड, मुंडीकोडा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे ठोकले। शेड्यूल कास्ट आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा विषय फार जोमात चालला आहे आणि या शेड्यूल कास्ट उपवर्गीकरण आरक्षणामध्ये मांग गारुडी जातीला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न सतत उद्भवतो। म्हणूनच राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आपल्या प्रतिनिधींमार्फत जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली। राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेचे संस्थापक उत्तम मानकर, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब राखपसरे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष दीपचंद शेंडे, राज्याचे अध्यक्ष विजय बोडखे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष मंगल लोंढे, बळीराम उपारे, अनिल लोंढे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली बदर कमिशन नेमण्यात आले। एप्रिलमध्ये बदर समितीने आपला अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर केला। लागलीच महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय कमिटी गठीत करण्यात आली। याबद्दल बदर समितीचा अहवाल उघड न करता त्यावर हरकती, सूचना, दुरुस्त्या, मते मागवण्यात आल्या। बदर समितीने सूचना देण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतचा वेळ महाराष्ट्र शासनाने दिला। अनुसूचित जाती 59 असून अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये 47 नंबरला मांग गारुडी ही जात स्वतंत्र आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये यांची संख्या 5,35,000 आहे। डॉक्टर के.बी. अत्रौलीकर आयोग, इदाते अभ्यास समिती, मुटाटकर समिती, खाडे समिती यांनी मांग गारुडी जातीचा अभ्यास केला आहे। या अभ्यासामध्ये मांग गारुडी जात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अतिशय मागासलेला आहे। रामनाथ चव्हाण आणि बालकृष्ण रेणके यांनी भटक्या आणि विमुक्त जातीकरिता केलेल्या अभ्यासात मांग गारुडी ही जात मातंग समाजाची पोटजात मानली जाते हे नमूद केलं आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या यादीमध्ये मांग गारुडी जातीची स्वतंत्र नोंद क्रमांक 47 वर करण्यात आली। अनुसूचित जातीचा अभ्यास करताना काही समितीने मांग गारुडी ही मातंग समाजाची पोट जात मानली जाते असे नमूद केले आहे। मांग गारुडी आणि मांग गारुडी जातीला आरक्षण हे मांग मातंग समूहामध्ये मिळणार आहे की मांग गारुडी जातीला स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे हा राज्य सरकारने खुलासा करून द्यावा। अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये 47 नंबरला सेपरेट मांग गारुडी आणि मांग गारुडी जातीचा उल्लेख आहे। म्हणून या मांग गारुडी आणि मांग गारुडी या स्वतंत्र वाटा देण्यात यावा। भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली, परंतु मांग गारुडी जातीला आजपर्यंत न्याय मिळाला नाही। मांग गारुडी अजूनही सामाजिक दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे। त्यांना प्रगत समाजाच्या बरोबरीने आणणे हीच खरी सामाजिक न्यायाची व्याख्या आहे। एखाद्या घटकाला न्याय मिळत नसेल तर त्याला उचलून मुख्य प्रवाहात आणणे ही शासनाची जबाबदारी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत असताना समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत संधी आणि हक्क पोहोचले पाहिजेत। मांग गारुडी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात 6 सूत्रीय मागण्यांचे पत्र दिले। या मागण्यात बदर समितीने अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरण करताना क्रिमिलेअरची अट लागू नये, अनुसूचित जाती समूहातील सर्व 59 जातींना प्रातिनिधिक स्वरूपात विचारात घेऊन कोणताही निर्णय घ्यावा, अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरण नियमावलीची अंमलबजावणी नेमकी कशी होणार याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी। एका गटात पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास ती जागा ओपनमध्ये रूपांतरित होणार का की अनुसूचित जातीतील इतर गटामध्ये वर्ग केला जाणार हे स्पष्ट करावे। राज्य शासनाने 2026 ते 2027 जनगणनेच्या संख्येच्या अनुपात तळागाळातील परिस्थितीचे सर्वेक्षण करून एम्पेरिकल डेटा गोळा करावा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अ, ब, क, ड आरक्षण कोणत्या निकषावर कोणत्या पद्धतीने करणार आहे हे राज्य सरकारने जनतेपुढे स्पष्ट करावे असे म्हणणे राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। चाणक्य न्यूज इंडियासाठी दीपचंद शेंडे, ग्राउंड रिपोर्ट।
नागपुर कलेक्टर ऑफिस में हम आए हुए हैं। यहाँ पर कलेक्टर में नागपुर ज़िले की जितनी भी समस्याएं हैं या लोगों की जो किसान है, क्रिमिनल है, सोशल है, एडवोकेट्स है, डॉक्टर्स है, सभी की जो समस्याएं हैं आर्थिक स्थिति से लेकर तो प्लानिंग से लेकर सभी, तो आज हम आपसे बात करेंगे। मेरे साथ बने रहिए। मैं दीपचंद शेंडे, मंगल लोंढे, राष्ट्रीय मांगलिक क्रांती सेना याच्या वतीने आज आपण 25/5/2026 या रोजी आज आपण नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपण निवेदन देण्याकरिता आलो। आजचा निवेदन देण्याचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये जे अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा जे विषय चालू आहे त्यामध्ये मांगरली समाजाचा वाटा काय, म्हणून ह्या कारणानं आज आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण हे राष्ट्रीय मांगरली क्रांती सेना हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये आपण निवेदन देण्यात येत आहे आजच्या दिनांकानुसार। आणि हे सगळं मंडळी जसं की आपल्या राष्ट्रीय मांगरली क्रांती सेनेचे संस्थापक श्री उत्तम मानकर आणि आपले अध्यक्ष बाळासाहेब आपले नागपूर शहराचे अध्यक्ष शंकरजी बंडू काळे हे आणि साहेबांना हीच मागणी करत आहोत का आम्हाला उपवर्गीकरणामध्ये कुठेही कोणत्या जातीसोबत समाज न करता पर्सनली द्यावा, ही अशी आमची मागणी आहे। आणखी दुसरी महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि जिल्हाध्यक्ष श्री बळीभाऊ आणि शहराध्यक्ष श्री मंगलजी शंकर उभाडे